4 जुलै 2025 किलर सूप नावाची कॉमेडी मिस्ट्री सिरीज संपवली. 8 एपिसोड्सची होती. सुरुवातीला असं पहिल्या एपिसोडमध्ये इतकं हे नाही वाटलं, असं वाटतं काय नसेल खास, पण नंतर खूप छान डेव्हलप केली आणि एंड पण एकदम छान सरप्राइझिंग ठेवलाय. आवडली मला सिरीज. एक साऊथ मधलं छोटंसं हिल स्टेशन टाईपचं गाव असतं, मांजुरी नावाचं. तर तिथे एक मोठा बिझनेसमॅन अरविंद शेट्टी आणि त्याचा भाऊ, दोघांचे वेगवेगळे बिझनेस असतात, पण दोघे एकमेकांना अशी मदत करत असतात. आणि त्याचा भाऊ प्रभाकर शेट्टी असे राहत असतात. प्रभाकर शेट्टीचं काम वाजपेयीने केलंय, मनोज वाजपेयीने, आणि त्याची बायको असते कंकणा सेन. आणि त्यांचा एक मुलगा असतो तो बाहेर शिकत असतो, म्हणजे हॉस्टेलमध्ये राहून. आणि या अरविंद शेट्टीला एक मुलगी असते, ती पण बाहेर शिकत असते आणि तिला आर्ट, म्हणजे त्याला वाटत असतं आपली मुलगी शिकून आली की आपल्या बिझनेसमध्ये तिने यावं, पण तिला आर्टमध्ये आणि पेंटिंगमध्ये म्हणजे वगैरे मध्ये शौक असतो. तर तिला फ्रान्सला जायचं असतं सगळं पुढचं शिकायला. आणि तिचाच एक अंकल असतो, म्हणजे याचा मानलेला एक भाऊ, अंकल तो त्यांच्याबरोबर काम करत असतो. आता हे प्रभाकर आणि अरविंद दोघे पैसेवाले असतात आणि त्यांच्या ऑफिसमध्ये एक अकाउंटंट असते, जिचं प्रभाकर बरोबर, कीर्तिमा नावाची, जिचं प्रभाकर बरोबर अफेअर असतं आणि कोकणाला अजिबात त्याची कल्पना नसते. आणि तसा प्रभाकर तसा बाहेर खेळीच असतो, जरा मुली बिली यांच्याबरोबर हे करणं. पण तिला कल्पना जरी नसली तरी तिचं पण एक साध्या मसाजरवर प्रेम असतं. ते म्हणजे कसं की आधी ती कोकणा सेन एका हॉस्पिटलमध्ये नर्स असते आणि तिथेच हा पण असतो, जो आता मसाजर झालेला आहे. त्याचं नाव असतं महतो. आणि उमेश महतो. आणि त्याच्या हातून काहीतरी मागे गुन्हा झाला असेल म्हणून तो लपून पळून बिळून नाव बदलून उमेश पिल्लई म्हणून हे इकडे मसाज पार्लरमध्ये काम करत असतो. आणि त्या मसाज पार्लरमध्ये हे लोक दोघेही मसाज करायला जात असतात. आणि मग परत तिची ती ओळख होते आणि त्या दोघांचे पण संबंध वाढतात, म्हणजे त्या पिल्लईचे आणि कोंकणाचे. तर एकदा कोंकणाला आणि पिल्लईला हा बघतो प्रभाकर आणि मग त्यांच्यात जुंपते आणि त्या हाणामारीमध्ये डोक्यात जोरात ही मारते कोंकणा त्याच्या, तर तो बेशुद्ध होऊन पडतो आणि डोक्यातनं रक्त वगैरे निघायला लागते. तर ह्यांना काय वाटतं की तो मेला, म्हणून मग ते दोघे त्याला गुंडाळून जंगलात एका ठिकाणी पुरायला जातात. तर तिथे त्यांना लक्षात येतं की तो जिवंत आहे, पण तो कार्डियक अरेस्टने शेवटी मरतो. मग हे त्याला तिथे गाडतात, पुरतात आणि येतात. आता करायचं काय, ही म्हणजे म्हणते की काय नाही, आपण आता शांत बसू काय, पण मग शेवटी प्रश्न येणारच होता, म्हणजे कुठे गेला प्रभू. तर मग तिच्या डोक्यात एक आयडिया येते. ती म्हणते याला उमेशला, आणि उमेश आणि तो हुबेहूब सेम दिसायचे, फक्त त्या उमेशचा डावा डोळा काणा असतो जरा, आणि आता दाढी बिडी वाढली, त्याला बाकी काही येत नसतं वगैरे असं. तर ती त्याला प्रॉपर हे करून प्रभाकर बनवते आणि पब्लिक समोर हे लोक त्याला प्रभाकर म्हणून हे करतात. आता प्रभाकरचं सगळं म्हणजे बिझनेस त्यांनी असाच उडवले असतात पैसे, नुसत्या भावाकडनं खोटं बोलून आणि त्याच्या अकाउंट्समध्ये घपले करून पैसे काढत असतो तो आणि उधळत असतो. तर म्हणजे तो खरं तर एकदम बँकरप्ट झालेला असतो प्रभाकर. आणि हिची खूप इच्छा असते कोकणाची की आपण स्वतःचं एक रेस्टॉरंट काढावं, आणि तिला एक सूप बनवण्याचा खूप, नॉनव्हेजचा खूप हौस असते, पण कोणाला तो सूप आवडत नसतं, सगळे घाणेरडा तिचा होत असतो आणि सगळे ओतून देत असतात. तर ती एका याच्याकडे पण जात असते, एक शिकवणारी जी असते ती,
तर पण ती तिला सिक्रेट सांगत नसते, ती आपलं फक्त सांगते असं कर तसं कर, पण हिला काही ते जमत नसतं. कुठेही म्हणजे काही शो झाला तरी सगळेजण दुसऱ्यांच्या स्टॉलवर जायचे, हिच्या स्टॉलवर कोणी यायचं नाही, आलं टेस्ट केलं की फेकून द्यायचे म्हणजे असं. तर तिला ते खूप एम्बॅरेसिंग होत असतं. आता रेस्टॉरंट उघडायचं तर पैसे पाहिजे, मग आता काय करायचं, तर ती त्या प्रयत्नात म्हणजे थोडीशी असते. आता इकडे हा महत्व कुठे गायब झाला. थोडे दिवस कोणी म्हणजे फारसं लक्ष देत नाही त्याच्या याच्याकडे. आता इथं हिचे वडील अरविंद आपल्या मुलीला म्हणतात तू माझ्या बिझनेसमध्ये ये, पण ती नाही म्हणते. तर ती अशीच एक दिवस अकाउंट्स चेक करत असते, तर तिला त्याच्यात बरेच घपले आढळतात आणि तिला हे लक्षात येतं की हा उमेश मेहतो नावाचा कोणीतरी ब्लॅकमेल करतोय. तर ती त्याच्याच नावाने पावती फाडते की वडिलांना की हा उमेश मेहतोनी 5 लाख रुपये मागितलेत, कारण तिला जायचं असतं आणि वडील नाही म्हणत असतात. आणि हे ती प्रभू म्हणजे प्रभाकर आणि ह्याच्या कोंकणा सेनच्या मदतीने ती प्लॅन करते. त्यांना म्हणते की आपण पप्पांना असंच हे करू की म्हणजे तो ब्लॅकमेल करतोय म्हणून, आणि मग हे पैसे घेऊन जातात. आता जेव्हा जातात तर ह्याला अरविंद काही सीधा माणूस नसतो, त्याला माहिती असते की काहीतरी घपले आहेत कुठेतरी. तर तो 1-2 माणसांना पाठवतो त्यांच्या मागे की पहा कुठे जातात आणि मध्ये मध्ये करायचं नाही, पण कुठे जातात आणि कोणाला देतात पैसे ते बघ. तर या दोघींना ते लक्षात येतं, तर त्या फोन करून त्याला म्हणतात की तू मागे बघू नकोस, तुझ्या मागे कोणीतरी येतात आहे, पण तू जस्ट आता आलाय तर परत फिरू नकोस, ये मस्त बोटीचं तिकीट काढ, फिर आणि परत जा, मग आम्ही तुम्हाला पुढे येऊन भेटतो, तुझा कोणीतरी पाठलाग करते. आणि मग त्या तसंच करतात. म्हणजे थोडक्यात त्या माणसांना चकमा देतात आणि ते लोक परत येतात. तर घरी हा अरविंद त्यांच्या समोरच असतो. मग ह्यांना कबूल करावं लागतं की म्हणजे ती कबूल करते, ती म्हणते बाबा तुम्ही मला पैसे देत नव्हता म्हणून मला हे असं सगळं करावं लागलं यांच्या मदतीने वगैरे. तिला तो ओरडतोच, पण ह्या दोघांवर ओरडतो की म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये हिचा साथ दिला वगैरे. आणि त्या अगोदर काय असतं की प्रभूच्या मरायच्या आधी प्रभूनी एका डिटेक्टिव्हला हायर केलं असतं, कारण त्याला आपल्या बायकोवर थोडीशी शंका असतेच की ती कुठे जाते, काय करते, तिच्यावर वॉच ठेवायला म्हणून एक नदार नावाच्या एका डिटेक्टिव्हला त्यांनी हायर केलं असतं. आणि तो ती कुठे जायची तिथे फोटो बिटो सगळं काढायचा. तर त्या चक्करमध्ये एकदा ती रात्री त्या सूपवालीकडनं म्हणजे त्या शेफकडनं परत येत असताना ती बघते की कोणीतरी आपले फोटो काढतंय आणि हे, म्हणून ती त्याच्या मागे धावते आणि त्याचा कॅमेरा ओढून घेते. पण त्या नादामध्ये तो एकदम फास्ट तिच्या मागे यायला जातो, याची टक्कर होते एका ट्रकची आणि तो मरतो त्याच्यामध्ये. पण मग आता जेव्हा पोलीस इन्व्हेस्टिगेशन होते तर म्हणजे हे लक्षात येतं की याच्या गळ्यात काहीतरी कॅमेरा होता आणि मग त्याची कॅप पण त्याच्या सीटवर आढळते. तर मग तो कॅमेरा कुठे गेला, म्हणजे त्याचे फोटो म्हणजे कोणीतरी काहीतरी ब्लॅकमेलिंगचा प्रकार हे लक्षात येतं त्याच्या. तर ते जे फोटो असतात म्हणजे कोंकणाची आणि त्या उमेश मेहतोचे, तर ते त्या अंकलला मिळालेले असतात, पण तो गप्प असतो, म्हणजे अरविंदच्या बरोबर जो काम करत असतो त्या अंकलला, आणि त्याने ते आपल्याजवळ सेफ ठेवलेले असतात. आता हिला कोंकणाला पण त्या अंकलबद्दल एक माहित असते की ही जी अरविंदची मुलगी आहे ती आहे अरविंदची का त्या अंकलची काय माहिती, कारण तिच्या आईचं म्हणजे त्या मुलीच्या आईचं म्हणजे अरविंदच्या बायकोचं संबंध त्या अंकल बरोबर पण असतो. तर हे तिला माहित असतं, त्याच्यामुळे ती त्या अंकलला तिने धमकी दिली असते की मी जर तुम्ही माझं पितळ उघडं केलं तर मी पण तुमचं पितळ उघडं करेन. त्याच्यामुळे ते दोघे गप्प असतात. आता इकडे जेव्हा हे इन्व्हेस्टिगेशन चालू असतं, म्हणजे जो एक सिनियर ऑफिसर असतो त्याचा एक असिस्टंट असतो, तर तो खूप ऍक्टिव्ह असतो, तो सगळ्या ह्याच्यात म्हणजे पुढे येऊन तपास करत असतो. तर जेव्हा ही
तिथे गेलेली असते त्या तर तिला आता हे करायचं असतं ना की कोकणाला याला प्रभू बनवलं, तर पण ते गळ्यातली चेन त्या बॉडी बरोबरच राहिलेली असते, तर ती एकटी तिथे जाते आणि ते सगळं काढते त्याच्या गळ्यातलं. आणि त्याचबरोबर तिचे जुने आणि ह्याच्या उमेश महतो बरोबरचे जे काही एव्हिडन्सेस असतात ते सगळे ती त्याच्यात पुरते गड्ड्यात पुन्हा. आणि शिवाय त्याचा चेहरा थोडासा खराब करायला त्यांनी थोडंसं ऍसिड वगैरे पण वापरलं असं. तर त्या ऍसिडच्या हे वगैरे सगळं ते तिने त्याच्यात डिस्पोज करते ती. तर त्यावेळेस हा पोलीस तिच्या मागे मागे आलेला असतो. आणि मग जेव्हा तिला लक्षात येते की आपल्या मागे, तर ती पळते, तोही तिचा पाठलाग करतो. पण ते करताना तो एका कड्यावरून निसटून त्याचा पाय तो खाली पडतो. म्हणजे पहिल्या वेळेसही कोंकणाने आपल्या नवऱ्याला मारलेलं नसतं आणि दुसऱ्या वेळेसही तिने त्या पोलिसात ती उलट म्हणजे त्याच्याकडे जात असते की मी ठीक आहे, मी सरेंडर करते बाबा, आता तुला सगळं सापडले तर. पण तो त्याच्या आधीच म्हणजे त्याचा पाय घसरून तो पडतो. आता मग त्याची बॉडी म्हणजे नदीत पडते आणि मग काही लोकांना सापडते. मग परत तिथून परत वेगळं इन्व्हेस्टिगेशन. त्याच्या बॉसला खूप वाईट वाटतं की हा मेला वगैरे. तर तो मग असं त्याला म्हणजे स्वप्नात आल्यासारखं, म्हणजे भास आल्यासारखा काही ओळी गुणगुणतो पोएमच्या, द वुड्स आर डार्क अँड डीप वगैरे वगैरे अशा. मग त्या अनुषंगाने मग हा पोलीस फॉलो करत असतो. तर मग ह्यांना तिथे बॉडी मिळते, म्हणजे पोचतात ते लोक जिथे त्यांनी गाडून ठेवली असते बॉडी. आता ती पण ते ऍसिड वगैरे टाकून तिने सगळं ते नंतर जाळून टाकलं असतं, त्याच्यामुळे ती बॉडी बिलकुल ओळखू येत नाही. मग फक्त ते लोक डिस्क्राईब करतात की किती वर्ष वयाचा माणूस आहे, काय आहे, दिसायला खूप सुंदर होता वगैरे वगैरे वगैरे. पण नक्की कोण आहे तर मग म्हणे डीएनए टेस्ट झाल्याशिवाय की कळणार नाही, आणि डीएनए टेस्टला म्हणे एक 8-10 दिवस तरी लागतील. मग झालं म्हणजे परत ते प्रकरण असं थोडंसं वेगळं, थोडं थांबल्यासारखं होते. आता इकडे हे जेव्हा यांचं भांडण सुरू होते, म्हणजे अरविंदचं आणि त्या मुलीचं, की तू 50 लाख मला मागितलेस हे करायला आणि म्हणजे रॅन्सम म्हणून, आणि का मी तुला दिलं नसतं का असं तसं. पण मग ते त्याला रिअलाइज होत, तर ती लगेच एकदम गन काढते. ती म्हणते मला पैसे पाहिजेत, मी जाणार म्हणजे जाणार. आणि त्या झटापटीमध्ये ती गोळी लागते तिच्या वडिलांना म्हणजे अरविंदला. आणि हे सगळं ती कीर्ती माझी अकाउंटंट असते, ती नेमकी त्यावेळेस आलेली असते आणि ती खिडकीतनं ते सगळं शूट करते. आता त्याला ऍडमिट करतात, ऑपरेशन वगैरे सगळं म्हणजे होण्याकरता. तर त्या म्हणजे ह्याच्यामध्ये हे लोक सगळे म्हणतात की हा जर म्हणजे आधी ते खोटं नाटक स्टोरी बनवून सांगतात पोलिसांना, की म्हणजे पोलीस म्हणतात कसं झालं हे सगळं. पण मग ती सांगते की असं असं झालं, आम्ही खोटंच हे केलं होतं, स्टोरी बनवली होती आणि वडिलांना कडनं रॅन्सम मागितली होती, त्या झटापटीत माझी गोळी लागली. म्हणजे ती कबूल करते की मुलगी की माझ्या हातूनच वडिलांना लागली वगैरे म्हणून. पण ह्या लोकांना भीती ही असते की समजा हा जर जागा झाला, म्हणजे अरविंदला होश आला, तर हा बाकीची पण स्टोरी सगळी सांगेल आपली, म्हणजे काय काय आपण करत होतो आणि काय नाही ते. तर म्हणजे तिला असं वाटत असतं तो मरावा, पण म्हणजे तो चांगला जागा होतो, सगळ्यांशी बोलतो. पण नंतर तो म्हणतो मला फक्त एकटं हिच्याशी बोलायचं, मुलीशी. आणि त्यांनी आपली विल पण चेंज केली असते. सगळं मग मुलीच्या नावावर तो सगळं टाकतो की सगळं मुलीला माझ्या, आणि बाकीच्यांना अगदी थोडं थोडं नावाला देतो. आणि हिच्या नावाने, कोंकणाच्या नावाने काही केलं नसतं, तर तिला तो एक राग असतो. आणि अरविंदचा मेन तसा बिझनेस ड्रग्सचा असतो, म्हणजे मशरूम्स वेगवेगळे ज्यांच्यापासून ड्रग्स बनवता येतात, तर ते त्यांनी सगळे ग्रो केलेले असते. आणि त्याच्याकरता एक डीलिंग करायला एक माणूस त्याच्याकडे आलेला असतो ऑलरेडी. आणि त्यांची डील म्हणजे याचा जरा पर्सेंटेज हा जास्ती मागत असतो, पण तो त्याला याचे काही सिक्रेट्स माहिती असतात, त्याच्यामुळे तो म्हणाला तू जर तयार झाला तर ठीक, नाही तर मग मी म्हणजे 10% वर मी काही देणार नाही. पण शेवटी तो तयार होतो. पण जे काही असतं त्याचं ते सगळं तो आपल्या मुलीच्या नावाने हे करतो.
आणि मुलीला म्हणतो की माझं चुकलं, मी तुला जाऊ द्यायला पाहिजे होतं, कर म्हणे तू तुझ्या मनासारखं, तू अगदी आपल्या आईसारखी आहेस वगैरे वगैरे. त्यांचं इमोशनल बोलणं झालं आणि त्या ह्याच्यातच त्याला अटॅक येतो आणि तो मरतो. म्हणजे शेवटी अरविंद मरतो. झालं. आता पोलिसांच्या पुढे पुन्हा प्रश्नच की काय कसं पुढे जावं. पण हा जो सिनियर इन्स्पेक्टर असतो, ज्याचा असिस्टंट मेला असतो पाण्यात पडून, त्याला काही तो शांत बसत नसतो. त्याला त्याची एक असिस्टंट असते आशा, तो तिला घेऊन सारखं इकडे जा तिकडे जा तिकडे जा चालूच असतं, म्हणजे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स कलेक्ट करणं. मग अशा ह्याच्यात एकदा ती कीर्तिमा हिला सगळं सांगते कोंकणा सेनला, की माझं त्याच्यासमोरच सांगते, म्हणजे प्रभू म्हणून त्याला ती प्रभूच समजत असते. आणि त्याला सारखी म्हणते की तू जेव्हापासून तुला हे असा ऍक्सिडेंट झालाय, तू एकदम बदललाय, पहिलेचा प्रभू नाही राहिला वगैरे वगैरे. तर आता तिला काय माहिती की हा उमेश म्हणतोय. तर ती त्याच्यासमोरच सांगते की म्हणजे माझं यांचं अफेअर होतं, यांनी मला हे प्रॉमिस केलं, ते प्रॉमिस केलं, त्यांना तुझा सूप बिलकुल आवडत नव्हता, जबरदस्ती पित होती, म्हणजे सगळं ती खरं ओकते. तर मग तिला ते जाणवतं की आपला नवरा किती आपल्याला चीट करत होता, म्हणजे आधी तिला हे सगळं माहित नव्हतं. मग ती म्हणते ठीक आहे. मग ती सारखं त्याला उकसवत असते, म्हणजे प्रभूला, की अरे तू सांग ना खरं, पण तो काही बोलत नाही. मग लोक घरी येतात आणि मग आता काय करायचं. तर हा प्लॅन त्यांचा फसला. पण मग आता अरविंदची मग तो वकील हे वाचतो वसियत की काय काय. तर मग जेव्हा कळतं की काहीच हिच्या नावाने नाहीये, तर मग ती मुलीचा हिचा चांगला कोंकणा सेनचा रॅपो चांगला झाला असतो. तर मग तीच म्हणते की आंटी म्हणे हे सगळं हॉटेल वगैरे सगळं मी तुम्हाला देते, तुमची इच्छा आहे ना, तुम्ही सुरू करा म्हणे, मला काही त्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाहीये. तर महिला खूप आनंद होतो. तर त्याच्या आधी ती कीर्तिमा याला परत घरी बोलवते प्रभूला, आणि त्याच्याकडून म्हणजे खरं वदवायला बघत असते काय ते काय. तर हा सांगत तिला काहीच नाही, पण तिच्याबरोबर रात्र घालवतो. तर हे जसंच हिला कोंकणाला कळते, तर ती त्या अंकलला हाताशी धरून त्या कीर्तिमाच्या मागे पाठवते तिला, म्हणजे सबक शिकवायला. पण परत त्या झटापटीमध्ये ती वरतून बिल्डिंगमध्ये वरून पडून मरून जाते. ती म्हणजे परत तिथेही कोणी तिला मारत नाही, पण ती म्हणजे सगळ्या याच्यामध्ये ऍक्सिडेंटलच डेथ्स आहेत, पण मरतात सगळे या ना त्या कारणाने. आता ती मेल्यावर पण डिस्पोज ऑफ हे दोघं करतात मग कोकण, आणि हे सगळं प्रभूला काही माहित नसते. मग प्रभूला जेव्हा कळतं की कीर्तिमा मेली, तर त्याला ऑफकोर्स डाऊट हिच्यावरच येतो, कोंकणावरच. पण तो विचारतो कोंकणाला, तर कोंकणा अशी दाखवते की नाही, मला तर काहीच माहित नाही, मी तर या सगळ्या हॉटेलच्या याच्यामध्ये बिझी होती वगैरे. मग त्याला थोडंसं म्हणजे मग भीती वाटायला लागते कोकणाची, की ही आपल्याबरोबर लॉयल राहणार आहे का नाही राहणार आहे, का उद्या आपली खरी सांगायची वेळ आली की ती आपल्याला एक्सपोज करेल असं तसं. बरं, मीन व्हाईल जेव्हा पोलिसांना हे कळत असते की ही त्या शेफकडे जाते आणि हे करते, म्हणजे तर ते म्हणजे बरंच त्या शेफला वगैरे विचारतात, पण त्याही तोंड उघडत नाही, कारण ही आपली पैसे देऊन त्यांचे तोंड बंद करत असते कोंकणा. मग आता जेव्हा हॉटेल काढायचं ठरतं, तेव्हा मग प्रॉपर सगळं तो मुलगा तिचा छान सगळं अरेंज करतो आणि सगळं, आणि मग सूप वगैरे ठेवतात. मग ही पहिल्यांदा ती शेफ सांगते की माझ्या सूपचं सिक्रेट काय आहे, तर जंगलामध्ये असे जे डेड बॉडीज असतात त्यांच्यावर जे मशरूम उगवतात, तर त्यांच्या मशरूमची पावडर आणि काही हर्ब्स असे ते मिक्स करून त्याच्या म्हणजे सूप तर कसं बनवायचं ते सांगतेच, आणि प्लस मग ते हे टाकायचे त्याच्यात मशरूम्स, आणि ते हर्ब हलकं स्प्रिंकल करायचं वरून, ते एकदम छान टेस्ट येते. पण जास्त टाकलं तर इट इज डेंजरस, हार्मफुल. तर झालं मग सगळं होते, सगळ्यांना खूप आवडतं सूप वगैरे, सगळे पोलीस इन्स्पेक्टर वगैरे आलेले असतात. आणि जो सिनियर पोलीस इन्स्पेक्टर असतो त्यांनी याला बडतर्फ करून टाकलं असतं की तू आता बंद कर बरं, हिच्यावर शक कर, तिच्यावर स्वाती, हिचं नाव स्वाती असते कोंकणाचं नाव, म्हणजे प्रभूच्या बायकोचं नाव, त्यामुळे स्वातीवर शक करणं दूर कर, तुला का सारखं तिच्यावर शक येतो वगैरे, म्हणजे होते. आणि हे सगळं यांचं चालू असताना म्हणजे पार्टी आणि हे ते आणि स्टेजवर सगळे जण बोलत असताना इकडे ह्यांचा DNA रिपोर्ट येतो.
आणि म्हणजे त्यांना असं शक असतो की ही प्रभूची आपलं उमेश महतोची बॉडी असेल, तर ते म्हणतात अरे नाही, DNA मॅच होत नाहीये, म्हणजे तो उमेश महतो नाहीये. कारण यांना ते फोटो बिटो पण सापडतात त्यांच्या कॉलेजचे, आणि त्यांना हे दिसतात की दोघंही त्या कॉलेजमध्ये होते, कोकणा आणि हा. तर त्या पोलिसला शक होतोच की ह्या कोकणाचं आणि उमेशचं काहीतरी आहे, आणि ह्या लोकांनीच सगळं काहीतरी प्लॅन केलेलं आहे. म्हणून तो उमेशशी वेगळा भेटतो प्रभू म्हणून, प्रभाकर म्हणून. पण प्रभाकर काही तसं सांगत नाही. आणि मग ती सगळी पार्टी चालू असताना हा प्रभाकर स्टेजवर येतो आणि म्हणतो की मला काहीतरी बोलायचंय, आणि तो एक एक म्हणजे स्लाइड्स दाखवायला लागतो की माझी बायको पहा किती सुंदर आहे, असं आहे तसं आहे. तर त्या चक्करमध्ये तो त्या सूप, आणि ती म्हणते की सगळ्यांना इतका सूप आवडतोय, तर तुम्ही म्हणजे सूप प्यायलेच नाही, म्हणून ती स्प्रिंकल करून सूप देते त्याला. आता इथे आपल्याला दोन्हीकडे असं वाटतंय की हा स्टेजवर जाऊन हिला हिचं सगळं सिक्रेट ओपन करणार आहे, आणि इकडे आपल्याला असं वाटतं की आता ती ते हर्ब स्प्रिंकल करून ह्याला मारणार. पण ती ताकद नाही, यालाच तो सूप इतका आवडतो की हाच त्याच्यामध्ये ती म्हणजे खूप टाकून टाकून हर्ब्स पितो. आणि स्टेजवर बोलता बोलता तो एकदम डिक्लेअर करतो की सगळं सांगतो, म्हणजे आम्ही दोघं याच्यात होतो, मग आमचं प्रेम जमलं, आम्हाला आवडायला लागलो, आणि मग आम्ही पुढे जायचं ठरवलं, पण असं असं झालं. आणि तेवढ्यात त्याला भक्कन उलटी होते आणि तो खाली पडतो, रक्ताची उलटी होऊन. मग त्या धावपळीमध्ये कोणाचंच लक्ष हिच्याकडे जात नाही, आणि सगळे त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागतात. मग ही तेवढ्यात पळायला लागते. तर हा जो सिनियर इन्स्पेक्टर असतो तो म्हणतो तुम्ही लोक जा हॉस्पिटलमध्ये, मी हिच्या मागे जातो. आणि तो तिच्या मागे जातो, पण ही परत त्याच स्पॉटवरून खाली पडते पाण्यामध्ये, आणि म्हणजे बुडाली. आणि हा पण जवळपास मरणासन्न झाल्यासारखाच प्रभाकर असतो. पण हे लोक जसंच डॉक्टरला सांगायला आत येतात आणि बाहेर येऊन बॉडी घ्यायला बघतात, तर गायब तो. आणि म्हणजे तोही गायब आणि ही पण पाण्यात बुडून गेली. आणि मग नंतर दाखवलंय की हा एका, आणि तो नेहमी तिला आधी म्हणायचा महत्व की म्हणजे जेव्हा प्रभाकर जिवंत असतो तेव्हा मसाज करतात जेव्हा त्यांच्याकडे, तो म्हणतो तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, मग आपण दोघं पळून जाऊ कुठेतरी आणि छान आपलं जीवन जगू, इथे नको आपण राहायला. पण हिच्या ते डोक्यामध्ये मोठं रेस्टॉरंट काढायचं असतं, त्याच्यामुळे ती तिथून, आणि पैसे त्याच्याचकडे असतात प्रभाकरकडे, त्याच्यामुळे ती तिथून हालायला तयार नसते. मग शेवटी दाखवले की ते त्यात जाणाऱ्या बसमध्ये बसले, आणि ही पण मग हळूहळू म्हणजे ही पाण्यात पडत नाही, स्विम करून वर येते आणि बसमध्ये बसते. म्हणजे तो त्यांचा तो शेवटच्या दिवशीचा तो प्लॅन असतो त्यांचा, पळून जायचा, की दोघे मेलेत असं दाखवायचं आणि पळून. आणि मग दोघे बसमध्ये बसून निघतात, आणि त्या बसवर तो मेलेला पोलीस इन्स्पेक्टर बसलेला असतो. तर म्हणजे आता मी एकदम शॉर्टमध्ये असं सांगितलं, पण खूप इंटरेस्टिंग, म्हणजे एन्जॉय पण करतो आणि मजा येते. आणि प्रत्येक वेळेस असं आता काय होईल, अरे ही मारेल का असं, किंवा हा मरेल का काय. पण दरवेळेस तिच्या रस्त्यात आड येणारे, कोकणाच्या रस्त्यात आड येणारे किंवा तिला डिस्क्लोज करणारे लोक मरत जातात. ती काही करत नाही, पण तिच्यामुळे ते मरत जातात आणि ती वाचत जाते दरवेळेस. पण शेवटी तो पोलीस इन्स्पेक्टर ला 100% त्याला खात्री असते की हीच आहे म्हणून, पण शेवटी त्याच्या पण हातातून ती सटकते दोघे. तर ओव्हरऑल छान आहे.